किल्ले बुदरगड गारगोडील जवळील एक नामांकित किल्ला। कोकण देशातून वर चढून आले की कोल्हापूर जवळ सह्याद्रीच्या रांगा उंचीने थोड्या कमी होतात। याच डोंगर रांगेत दक्षिण बाजूला किल्ले बुदरगड वसला आहे। जय शिवराय जय शंभूराजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेले दुर्ग वैभव या सिरीजमधील दुर्ग क्रमांक 7 बुदरगड। बुदरगडाच्या इतिहासाची उजळणी केल्यास या बांधणीचे श्रेय राजा भोज दुसरा याच्याकडे जाते। बहामनींच्या अस्तावेळी हा गड आदिलशाहाच्या राजवटीखाली होता। शिवरायांनी 1667 साली हा किल्ला जिंकून त्यावर नवीन बांधकामे करून त्यावर शिबंदी ठेवून बुदरगडास एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले। परंतु दुर्दैवाने लगेचच आदिलशहाने हा किल्ला हस्तगत केला। पुढे 1672 मध्ये परत शिवरायांनी हा किल्ला जिंकला। नंतर छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून स्वराज्यात परत येताना बुदरगडावर थांबले होते। 18वे शतक संपताच परशुराम भाऊ पटवर्धन यांनी हा किल्ला जिंकून घेतला। पुढे 10 वर्षांनी हा किल्ला परत करवीरकर छत्रपतींनी जिंकून घेतला। मराठी राज्याचा अस्त झाल्यानंतरही या किल्ल्याच्या आश्रयाचे काही बंडाचे प्रयत्न झाले। 1844 साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात बुदरगडाच्या किल्ल्यावरील ही शिबंदीने बंड केले। यावेळी गडावर बावाजी आयरेकर हा शूर गडकरी राहत होता। हे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रज फौजांनी गडावर हल्ला केला। त्यावेळी सुभाना निकम बुदरगडाच्या आपल्या 300 साथीदारांसह मदत करत होता। त्यावेळी युद्धात चांगलेच तोंड फुटले, पण शेवटी बुदरगड इंग्रजांच्या ताब्यात गेला। असा हा शतकानुशतके जाज्वल्य इतिहास जपणारा बुदरगड आज मात्र काही भग्नावस्थेत उभा आहे। बुदरगडावर आपल्याला हेमाडपंथी बांधणीचे भैरवनाथाचे मंदिर पाहायला मिळते। शिवकालीन तोफ कचेरी घरांचे व राजवाड्यांचे अवशेष, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, दूधसागर तलाव अशी अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला बुदरगडावर पाहायला मिळतात। कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडकोटांची माहिती पाहण्यासाठी पराक्रम स्वराज्याला फॉलो करायला विसरू नका।